नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सचिन पोपे क्राईम टॉकमध्ये. आजच्या आपल्या घटनेची सुरुवात होत आहे उत्तर प्रदेशच्या शामली जिल्ह्यातून. मध्ये कडूपडी नावाचे एक गाव आहे आणि याच गावात राहणारी कल्याणी ही दिसायला अतिशय सुंदर महिला असते. मात्र या कल्याणीच्या पतीचं 3 वर्षापूर्वी एका कार ॲक्सिडेंटमध्ये निधन झालं होतं आणि तेव्हापासून ही कल्याणी पूर्णपणे स्वतःला एकटीच महसूस करत होती. या कल्याणीच्या कुटुंबामध्ये हिचा एकुलता एक मुलगा होता, ज्याचं नाव होतं अनुज. अनुज हा शाळेमध्ये 9वी इयत्तेमध्ये शिकत होता. कल्याणीचा एक दीर देखील होता, ज्याचं नाव होतं सार्थक. सार्थक हा एक ट्रक ड्रायव्हर होता आणि नेहमी घराच्या बाहेर राहूनच आपले ट्रक चालवत असायचा. कल्याणीचा दीर सार्थक खूप चांगल्या प्रकारे पैसा कमवत होता आणि हा सर्व पैसा तो आपल्या बँकमध्ये जमा करत होता. सार्थक आपल्या वहिनीला कल्याणीला खर्च करण्यासाठी महिन्याला बस 2,000 रुपये देत असायचा आणि त्यामुळे ही कल्याणी पूर्णपणे वैतागलेली होती. तिचा खर्च 2,000 रुपयामध्ये भागत नव्हता. कसं तसं ती आपलं जीवन जगत होती. आता कल्याणी पुढे चालून या गरिबीला पूर्णपणे कंटाळली होती आणि त्यातल्या त्यात तिला एकटेपणा देखील सतावत होतं आणि त्यामुळे ही कल्याणी आता पुढे चालून एका वेगळ्या मार्गाला जाऊन पैसा कमवण्याचा विचार देखील करत होती. अशा प्रकारे दिवस जात होते. इथपर्यंत यांच्या कुटुंबामध्ये सर्व काही ठीकठाक होतं. मात्र एक दिवस येतो. तारीख असते 7 मे 2026. या दिवस सकाळचे 7:30 वाजलेले असतात. तर ह्या कल्याणीचा जो मुलगा आहे 9व्या इथे शिकणारा अनुज, हा आपल्या आई कल्याणी देवीला बोलतो की आई, मला शाळेमध्ये पुस्तकांचं 1,000 रुपये फीस भरायची आहे आणि त्यासाठी मला 1,000 रुपये दे. तर ही कल्याणी आता आपल्या मुलाला बोलते की मुला, तुझे काका आज संध्याकाळी येणार आहे आणि ते जसे येतील तुला मी 1,000 रुपये देईन. मात्र आजच्या दिवस तू ॲडजस्ट कर. आणि त्यानंतर तो अनुज असतो तो आपल्या आईवरती रागावून तसाच आपली बॅग उचलतो आणि आपल्या शाळेकडे निघून जातो. कल्याणी देखील उदास होते. मात्र कल्याणी विचार करते की आपण आपल्या शेजारणीकडे सीमाकडे जाऊन विचारलं पाहिजे की मला 1,000 रुपयाची मदत होईल का. आणि या अनुषंगाने ही कल्याणी आपलं घर बंद करून सरळ आपल्या शेजारणीकडे सीमाकडे जाते. कल्याणीची जी शेजारीण असते सीमा, ही अतिशय चरित्रहीन महिला असते. ही अनेक श्रीमंत मुलांसोबत रात्र रंगीन करून पैसा कमावणारी महिला असते. आणि कल्याणी जेव्हा या सीमाचा दरवाजा वाजवते, सीमा दरवाजा उघडते. कल्याणी बोलते की सीमा, मला 1,000 रुपयांची गरज आहे. आता सीमा या कल्याणीला बोलते की माझ्याकडे पैसे नाही आहेत, कारण माझ्या घरामध्ये कमावणारा दुसरा तिसरा कोणीही नाही आहे. आता ही सीमा कल्याणीला बोलते की तुझा जो दीर आहे ट्रक ड्रायव्हर सार्थक, हा चांगल्या प्रकारे पैसा कमवतो आणि तू त्याला तुझ्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवलं पाहिजे. आता सीमाची ही गोष्ट कल्याणीच्या मनामध्ये घट्ट बसते आणि कल्याणी देखील या सीमाने सांगितल्याप्रमाणे विचार करण्यासाठी सुरुवात करते. अशा प्रकारे कल्याणी या सीमाच्या घरातून निघते, आपल्या घरी येते आणि सरळ आपल्या धीराला सार्थकला कॉल करते आणि सार्थकला विचारते की तुम्ही केव्हापर्यंत येत आहेत. तर सार्थक बोलतो, मी बस 15 मिनिटात घरात पोहोचत आहे. आणि अशा प्रकारे सार्थक आता घरी येतो. कल्याणी दरवाजा उघडते आणि त्यानंतर कल्याणी सार्थकला बोलते की मी तुमच्यासाठी जेवण बनवते. मात्र जो सार्थक असतो आपल्या वहिनीला कल्याणीला बोलतो की वहिनी, माझ्यासाठी जेवण बनवू नका, मला माझ्या मित्राकडे जायचं आहे आणि मी तिकडूनच कदाचित जेवण देखील करून येईन. आणि हे सर्व सांगून हा सार्थक आपल्या घरातून निघून जातो. मात्र इकडे कल्याणी पूर्णपणे उदास होऊन जाते. आता सार्थक जसा या कल्याणीच्या घरातून निघतो, सरळ या सीमाच्या घरी जाऊन पोचतो. सीमाचा दरवाजा वाजवण्यात येतो. सीमा दरवाजा उघडते आणि त्यानंतर सार्थक हा सीमाच्या घरात घुसतो आणि त्यानंतर सार्थक आणि सीमा त्या ठिकाणी वाईट काम करू लागतात, संबंध बनवू लागतात. खरं तर जो सार्थक असतो हा नियमितपणे जेव्हा घरी येत असतो, त्याच्या शेजारणीकडे सीमाकडे रात्र रंगीन करण्यासाठी जात असायचा आणि याबद्दल सार्थकची वहिनी कल्याणीला कसलीही माहिती नव्हती. अशा प्रकारे सीमा आणि सार्थक दोघेही आपल्या आपल्या इच्छा दोघांच्या मनाने पूर्ण करतात आणि अशा प्रकारे सार्थक जेव्हा मनाची तृप्ती होते, तो सीमाच्या घरातून बाहेर पडतो आणि नंतर पुन्हा आपल्या घरी येतो. आता घरी त्याची वहिनी कल्याणी बसलेली असते. कल्याणीच्या डोक्यात सीमाने सांगितलेली गोष्ट फिरत असते आणि कल्याणी तीच विचार करत असते. आता तिचा दीर सार्थक जसा तिच्याकडे येतो, ही कल्याणी सार्थकला बोलू लागते की सध्या घरामध्ये खूप तंगी सुरू आहे, कारण जो तुमचा पुतण्या आहे अनुज, याला
देखील 1000 रुपये भरायचे आहे. तर सार्थक बोलतो ठीक आहे आणि 2000 रुपये आपल्या वहिनीला देतो. कल्याणी 2000 रुपये बघून पुन्हा नाखुश होते. मात्र कसंबसं त्या ठिकाणी ती स्वतःला मॅनेज करून घेते. अशा प्रकारे आता ती रात्र जाते. दुसरा दिवस उगवतो. कल्याणी आपल्या मुलाला अनुजला 1000 रुपये देते आणि तिचा मुलगा शाळेत निघून जातो. आता यावेळी कल्याणी आणि तिचा दीर सार्थक घरामध्ये एकटेच असतात आणि ही कल्याणी सरळ आपल्या दीराकडे सार्थककडे जाते. कल्याणी आता आपल्या दीराला सार्थकला गोड गोड गप्पा गोष्टी करू लागते. सार्थकला बोलते की तुम्ही ट्रकमधून इतका सारा पैसा कमवता, तो पैसा बँकमध्ये जमा का करतात? तर हा सार्थक आपल्या वहिनीला कल्याणीला बोलतो की पुढे चालून मला लग्न देखील करायचं आहे आणि या पैशातून मी माझं लग्न करणार आहे. आता हे ऐकून कल्याणी आपल्या सार्थकला दीराला बोलते की तुम्हाला लग्न करण्याची काहीही गरज नाही आहे. आता सार्थक आपल्या वहिनी कल्याणीची ही गोष्ट ऐकून आदळतो आणि वहिनीला विचारतो की मी लग्न का करायचं नाही. आता कल्याणी सार्थकला बोलते की लग्नानंतर तुम्ही तुमच्या पत्नी सोबत ज्या गोष्टी करणार आहेत, तुमची पत्नी तुम्हाला जे काही सुख देणार आहे ते सर्व सुख मी तुम्हाला देऊ शकते. तुम्ही माझ्याकडून सर्व गोष्टी पूर्ण करून घेऊ शकतात. आणि हे सर्व ऐकून जो सार्थक असतो प्रचंड खुश होतो आणि कल्याणीला बोलतो ठीक आहे वहिनी, जर तसं असेल तर काही हरकत नाही. मी इथून पुढे तुम्हाला जास्तीत जास्त पैसा देखील देत जाईल. आणि त्यानंतर खुश होऊन हा सार्थक आपल्या घराचा मुख्य दरवाजा बंद करून घेतो आणि आपल्या वहिनीला कल्याणीला बेडरूममध्ये घेऊन जातो. आणि त्यानंतर कल्याणी आणि तिचा दीर सार्थक दोघांमध्ये पहिल्यांदाच त्या ठिकाणी वाईट काम होऊ लागतं. आता जेव्हा दोघांच्या इच्छा पूर्ण करतात, दोघांना आनंद होतो तो. आणि त्यानंतर ही कल्याणी आपल्या दीराला सार्थकला बोलते की अशा प्रकारे आपल्याला जेव्हा चान्स मिळेल, जेव्हा कधी अनुज शाळेमध्ये जाईल आणि जेव्हा तुम्हाला इच्छा होईल तुम्ही घरी येत जा आणि आपण अशा प्रकारे वेळ घालवत जाऊ. आपल्या या दोघांच्या संबंधाबद्दल कोणालाही कसलीही माहिती होणार नाही. अशा प्रकारे दोघांचे ठरतं. आता असा तसा तो संपूर्ण दिवस जातो. संध्याकाळी कल्याणीचा मुलगा अनुज देखील घरी येतो आणि आता ही कल्याणी आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी स्वयंपाक बनवते. अनुजला जेवणासाठी देते आणि अनुजला घेऊन ही कल्याणी आपल्या रूममध्ये जाऊन पडते. आणि जो तिचा दीर असतो सार्थक, तो त्याच्या सेपरेट रूममध्ये पडतो. मात्र रात्रीचे जसे लगभग 11 वाजतात ही कल्याणी बघते तिचा मुलगा अनुज झोपलेला असतो. तर कल्याणी अलगद अनुज जवळून उठते आणि आपल्या दीराच्या रूममध्ये सार्थकच्या रूममध्ये जाते आणि सार्थकला बोलते की माझी पुन्हा एकदा तुमच्यासोबत वेळ घालवण्याची इच्छा झाली आहे. हे सर्व ऐकून सार्थक खुश होतो आणि त्यानंतर पुन्हा या दीर वहिनीच्या या पवित्र नात्याला हे दोघे खराब करू लागतात. पुन्हा दोघांमध्ये हे वाईट संबंध बनू लागतात. आता मात्र ही कल्याणी या सार्थकला पूर्णपणे आपल्या जाळ्यात ओढून बघते. कल्याणी सार्थकला बोलते की आता तुम्ही जे काही पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा करत आहेत ते सर्व पैसे तुम्ही मला दिले पाहिजे. सार्थक बोलतो ठीक आहे, जसं उद्याचा दिवस उगेल मी बँकमध्ये जाईन आणि तेथून पैसे घेऊन येईन. आणि अशा प्रकारे सार्थक आपल्या या कल्याणी वहिनीकडून आपली सर्व इच्छा पूर्ण करून घेतो. आणि तसा दुसरा दिवस उगवतो. दुसऱ्या दिवशी कल्याणीचा मुलगा अनुज पुन्हा शाळेत जातो. तर कल्याणी पुन्हा सार्थकला जिद्द करू लागते की तुम्ही आता बँकमध्ये जा आणि जितका काही पैसा असतील ते माझ्याकडे आणून द्या. मात्र आता जो सार्थक असतो हा अतिशय लोभी व्यक्ती असतो आणि समजदार देखील असतो. सार्थकला आता पडतो की कल्याणी बोलते, मात्र ती आतापर्यंत बस 17,000 रुपये जमले आहे. आता 17,000 रुपयांची गोष्ट ऐकून ही कल्याणी या सार्थक सोबत वाद घालू लागते. सार्थक कल्याणीला सांगतो की गाडीला डिझेल देखील लागतं, बाकीचं देखील खर्च लागतो, त्यामुळे 17,000 माझ्याकडे राहिले आहे. मात्र कल्याणी ऐकत नाही. कल्याणी बोलते की माझ्या माहितीनुसार तुमच्याकडे लाखो रुपये पडलेले आहे, कारण माझ्या शेजारणीने सीमाने मला सर्व काही सांगितलं आहे. सार्थक बोलतो की ती सीमा नालायक महिला आहे. ती अनेक श्रीमंत लोकांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्यासोबत रात्र रंगीन करते आणि त्यांच्याकडून पैसे घेत असते. तुम्हाला तिच्या गोष्टींमध्ये फसायला नाही पाहिजे. अशा प्रकारे दोघांमध्ये आता प्रचंड वाद होतात आणि हे वाद लगभग 3 वाजेपर्यंत सुरू असतात. 3 वाजता हा कल्याणीचा जो मुलगा असतो अनुज हा देखील शाळेतून येतो आणि हा शाळेतून येतो मात्र घराच्या बाहेर उभा राहून आपल्या आईचं आणि आपल्या काकांचं हे भांडण ऐकत असतो. आणि कल्याणी आणि सार्थकच्या या भांडणामध्ये कल्याणी सार्थकला बोलत असते की तू माझ्यासोबत वाईट काम केलं आहे
आणि तू मला पैसे दिलेच पाहिजे. मात्र सार्थक बोलतो की मी बस तुला 17,000 रुपये देऊ शकतो. आणि यानंतर ही कल्याणी सार्थकला बोलते, जर तसं असेल तर माझ्यासोबत संबंध ठेवण्याची काही गरज नाही. आणि त्यानंतर सार्थक देखील चिडतो. सार्थक आपल्या वहिनीला कल्याणीला बोलतो की ठीक आहे, मला देखील हौस आली नाही. मी आत्ताच माझे सर्व कपडे घेतो आणि कायमचा हे घर सोडून निघून जातो. आणि अशा प्रकारे जो सार्थक असतो सर्व कपडे वगैरे पॅक करतो, आपल्या ट्रकमध्ये टाकतो आणि घर सोडून कायमचा निघून जातो. आता जो कल्याणीचा मुलगा होता अनुज, याच्या सर्व गोष्टी लक्षात आल्या होत्या. मात्र तो अनुज आता याने सर्व गोष्टी आपल्या कानामागे टाकून दिल्या होत्या, कारण यांच्या या संबंधाचा एंड देखील झाला होता. अनुजने त्याकडे जास्त काही लक्ष दिले नव्हते. त्याला वाईट तर वाटले होते, मात्र त्याचा चुलताच आता कायमस्वरूपी निघून गेला होता. आणि ही कल्याणी जी होती आता मात्र पूर्णपणे उदास झाली होती. कल्याणी विचार करते की कसं तरी सार्थकसोबत माझा जुगाड जमला होता, पैसा मिळत होता, मात्र त्याच्यासोबत देखील वाद झाला. आता कल्याणी पूर्णपणे तुटून जाते. एकटी स्वतःला महसूस करू लागते. आता ती पुढचा विचार करू लागते की मला जे काही 2,000 रुपये सार्थककडून मिळत होते ते देखील मिळणार नाही, तर मी माझा खर्च कसा चालवणार. आणि याच चिंतेत ही कल्याणी राहू लागते. लगभग 2-4 दिवस जातात. 14 मे 2026चा दिवस असतो. तर ही कल्याणी आपल्या घरात स्वयंपाक बनवते आणि सकाळी आपल्या मुलाला अनुजला बोलते की अनुज, तू आता जसा स्कूलमधून घरी येशील तेव्हा तुझ्यासाठी मी जेवण घरामध्ये ठेवलेले असेल. मी घरात नसेल. अनुज विचारतो की आई, तू कुठे जाणार आहे. तर कल्याणी सांगते की आता आपल्याला काम बघावं लागणार आहे, कारण तुझा काका कायमस्वरूपी आपल्याला सोडून गेला आहे. आपल्या गावाबाहेर 2 किलोमीटर अंतरावरती जो कारखाना आहे त्या कारखान्यात जाऊन मी बघते. मला काम मिळालं तर त्या ठिकाणी मी काम करत जाईन. आता मुलगा अनुज बोलतो ठीक आहे, काही हरकत नाही, तू माझं जेवण इथे ठेव, मी येथे आल्यानंतर जेवण करून घेईन. आणि अशा प्रकारे अनुज निघून जातो. आणि अनुज गेल्यानंतर लगभग अर्धा तासाने ही कल्याणी देखील 2 किलोमीटर गावापासून असलेल्या कारखान्यात जाऊन पोहोचते आणि कारखान्याचा जो मालक असतो संतोष कुमार याला भेटते. आता कल्याणी या संतोष कुमार पुढे हात पसरते आणि त्याला बोलते की मालक, माझ्या घरामध्ये कमवणार कोणीही नाही. माझ्या घरामध्ये प्रचंड गरिबी आहे आणि मला या कारखान्यामध्ये तुम्ही काम द्याल का. आता जो संतोष असतो या महिलेची जवानी आणि सुंदरता बघून त्या ठिकाणी घायल होतो आणि संतोष विचार करतो की ही जी महिला आहे आपला नारी आहे आणि हिचा फायदा आपण घेतला पाहिजे. संतोष या कल्याणीला विचारतो की तुझा पती कुठे गेला. तर कल्याणी सांगते, माझ्या पतीचं 3 वर्षापूर्वी निधन झालं आहे आणि मी एक विधवा महिला आहे. आता हे ऐकून संतोषला आणखी हिंमत येते आणि संतोष कुमार फॅक्टरी मालक कल्याणीला बोलतो की मी तुला काम तर देऊ शकतो, तो मात्र याबद्दल तुला माझ्यासोबत वेळ घालवावी लागेल. जर मंजूर असेल तर ठीक आहे, नाहीतर तू जाऊ शकते. आता जी कल्याणी असते हिचा नाईलाज होता. हिला कामाची गरज होती, हिला पैशांची गरज होती आणि त्यामुळे ही कल्याणी संतोष कुमारला बोलते ठीक आहे मालक, मला तुमची अट मंजूर आहे, तुम्ही माझ्यासोबत ती गोष्ट करू शकता. आणि त्यानंतर हा संतोष कुमार या कल्याणीचा फायदा घेऊन तिला फॅक्टरीमधील एका रूममध्ये घेऊन जातो आणि त्यानंतर संतोष कुमार आणि कल्याणी दोघेही एकमेकांच्या मर्जीने त्या ठिकाणी वाईट काम करू लागतात. आता जेव्हा संतोषची इच्छा तृप्त होते तेव्हा संतोष कल्याणीला बोलतो की ठीक आहे, तू आतापासूनच या फॅक्टरीमध्ये काम करण्यास सुरुवात करू शकते. आणि अशा प्रकारे आता ही कल्याणी त्या कारखान्यामध्ये काम करू लागते आणि लगभग संध्याकाळचा 7 वाजता आपल्या घरी जाते. घरी गेल्यानंतर आपल्या मुलाला अनुजला सांगते की मला काम मिळालं आहे. आणि अशा प्रकारे आता ही कल्याणी नियमितपणे रोज सकाळी 9 वाजता या फॅक्टरीमध्ये काम करण्यासाठी जाऊ लागली होती आणि संध्याकाळी 7 वाजता घरी येऊ लागली होती. लगभग काही दिवस जातात. 1 तारीख येते. 21 मे 2026चा दिवस असतो. सकाळचे 10 वाजलेले असतात. कल्याणी फॅक्टरीमध्ये काम करत असते. तितक्यात तिची नजर फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या एका मुलावरती पडते. त्या मुलाचं नाव असतं भरत. भरत दिसायला अतिशय हट्टाकट्टा हँडसम नौजवान तरुण असतो. भरत पैसा कमवत असतो, मात्र भरतच्या 2 वाईट सवयी होत्या. एक तर त्याला वयाच्या मोठ्या महिलांचा जास्त शौक होता आणि त्यातल्या त्यात नशेचा देखील शौक होता. आता भरतची नजर जेव्हा या कल्याणीवरती पडते, हा भरत या कल्याणीकडे येतो आणि कल्याणीला बोलतो की काकी, तुम्ही या फॅक्टरीमध्ये केव्हापासून काम करत आहे.
तर कल्याणी बोलते की मी हप्त्यापासूनच या फॅक्टरीमध्ये काम करत आहे. आता भरत कल्याणीला बोलतो की काकी मी पण देखील 15 दिवसापूर्वीच या फॅक्टरीमध्ये आलो आहे. माझे सर्व काही ठीकठाक आहे. पैसा देखील मला चांगला मिळतो. बस माझी राहण्याची व्यवस्था नाही, कारण मला इथे कोणतीही रूम मिळत नाही आहे. आता कल्याणी या मुलाकडे वेगळ्या नजरेने बघू लागते आणि त्याच्याकडे बघून काहीतरी विचार करते आणि भरतला बोलते, भरत तुला जर या ठिकाणी रूम मिळत नसेल तर तू माझ्या घरी येऊ शकतो, माझ्या घरी राहू शकतो. मला बस महिन्याला तू थोडेफार पैसे दे. भरत बोलतो की काकी तुमचे खूप उपकार होतील. भरतने देखील या कल्याणीची सुंदरता बघितलेली असते आणि कल्याणीकडे बघून भरतने विचार केलेला असतो की हिच्यासोबत आपण वेळ घालवायची. आणि अशा प्रकारे कल्याणी भरतला बोलते की आता जशी सुट्टी होईल आपण दोघे सोबत जाऊ आणि तू माझ्या घरी राहत जा आणि आपण दोघे सोबतच या कारखान्यामध्ये देखील येत जाऊ. अशा प्रकारे दिवसभर काम करतात आणि त्यानंतर ही कल्याणी भरतला घेऊन आपल्या घरी येते. आता घरी आल्यानंतर जो कल्याणीचा मुलगा असतो अनुज आपल्या आईला कल्याणीला विचारतो की हा मुलगा कोण आहे. कल्याणी सांगते की याचं नाव भरत आहे आणि हा माझ्याच कारखान्यामध्ये काम करतो. याला राहण्याची व्यवस्था नव्हती तर याला मी आपल्या घरी घेऊन आलो आहे. तर अनुज बोलतो की आई असं कोणत्याही अनजान व्यक्तीला घरामध्ये कसा प्रवेश देऊ शकते. तर कल्याणी बोलते की बेटा आपली एक तर परिस्थिती हलाखीची आहे. हा मुलगा आपल्या घरी राहिला तर आपल्याला महिन्याला तो भाडा देखील देणार आहे आणि अशा प्रकारे आपला खर्च देखील भागेल. त्यामुळे याला आपण ठेवून घेऊ. आणि तसंही हा मुलगा अतिशय चांगला आहे, याची नजर चांगली आहे, हा वाईट मुलगा नाही आहे. आता हे कसं तरी हे कल्याणी अनुजला बनवते आणि तेथून पुढे या भरतला देखील ती आपल्या घरी घेऊन येऊ लागली होती आणि भरतसोबत अगदी गोड गोड गप्पागोष्टी करू लागली होती. खरं तर या कल्याणीची नजर देखील या भरतवरती वाईट झाली होती आणि भरतची ही नजर ही पहिल्यापासून कल्याणीवरती वाईट होती. अशा प्रकारे काही दिवस जातात आणि या काही दिवसांमध्ये कल्याणी आणि भरत दोघांमध्ये खूप जवळीक निर्माण होते. दोघांमध्ये सर्व बोलणं चालणं होतं. दोघंही सोबत वेळ घालवण्याचा विचार करत असतात. मात्र अनुजपर्यंत दोघांना चान्स मिळाला नव्हता. तर अशीच एक तारीख येते. 12 जून 2026चा दिवस असतो. सकाळचे 9 वाजलेले असतात. आता ही कल्याणी भरतला बोलते की भरत आज आपण दोघांनीही कारखान्यावरती जायचं नाही, आपण दोघांनी आज घरीच थांबायचं आहे. भरत देखील खुश होतो. मात्र कल्याणी पुढे आता सर्वात मोठा अडथळा होता तिच्या मुलाचा. अनुजला सुट्ट्या लागलेल्या होत्या आणि अनुज हा घरामध्ये निवांत बसून होता आणि या अनुजची कल्याणीला अडचण जाणवत होती. आता कल्याणी आपल्या तिजोरीमधून 100 रुपये काढते आणि अनुजला देते. अनुजला बोलते की अनुज तू मित्रांसोबत फिरत नाही, तू बस घरामध्ये खेळत असतो, तू मित्रांसोबत गेला पाहिजे, त्यांच्यासोबत खेळलं पाहिजे. घे 100 रुपये, तुला काय खर्च करायचे ते कर आणि तुझ्या मित्रांसोबत खेळण्यासाठी जा. आता हे सर्व ऐकून अनुज 100 रुपये बघून खुश होतो आणि 100 रुपये घेऊन आपल्या मित्रांसोबत खेळण्यासाठी निघून जातो. आता घरामध्ये उरतात फक्त कल्याणी आणि तिचा तो कारखान्यामधील मुलगा भरत. आता कल्याणीला भरतला बोलते की भरत हे बघ, आता घरामध्ये माझा मुलगा देखील नाही आहे आणि आपण दोघे या घरामध्ये एकटेच आहेत. या गोष्टीचा आपण फायदा घेतला पाहिजे. भरत देखील तयार होतो. घराचा दरवाजा आतमधून बंद करून घेतो आणि त्यानंतर कल्याणीला घेऊन सरळ बेडरूममध्ये जातो आणि त्यानंतर ही कल्याणी या भरतसोबत देखील तेच घाणेरडं आणि वाईट काम करू लागते. जे काम तिने अगोदर आपल्या दिरासोबत सार्थकसोबत केलं होतं, दुसऱ्या वेळेस फॅक्टरी मालक संतोषसोबत केलं होतं आणि आता ह्या भरतला तिने आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवलं होतं. आता कल्याणी आणि भरत तोपर्यंत त्या ठिकाणी वाईट काम करतात जोपर्यंत दोघांची इच्छा पूर्ण होत नाही, दोघांचं मन भरत नाहीत. आणि जेव्हा दोघांचं मन भरतं ही कल्याणी आता भरतला बोलते की भरत हे बघ, मी एक विधवा महिला आहे. माझा पती मरून 3 वर्ष झाले आणि मी स्वतःला एकटेपणे महसूस करते आणि त्यामुळे मला अशी गरज होती आणि त्यामुळे मी तुला या घरात घेऊन आले होते. आता जेव्हा कधी आपल्याला चान्स मिळेल, जेव्हा आपली इच्छा होईल, आपण हे असं करत जाऊ आणि याबद्दल कोणाला माहीत झाली नाही पाहिजे. भरत बोलतो की काकी कसली काळजी करू नको, कोणाला याबद्दल कसली माहिती होणार नाही. आणि अशा प्रकारे आता या कल्याणी आणि भरतच्या या प्रेम प्रकरणाला सुरुवात होते. आता कधी कल्याणी आणि भरत सोबत कारखान्यामध्ये देखील रिकाम्या वेळेमध्ये झाडीमध्ये जात असायचे आणि त्यांच्यासोबत आपलं तोंड काल करत असायचे.
अशा प्रकारे दिवस जात होते. तर एक तारीख येते, 1 जुलै 2026चा दिवस असतो. आज कल्याणीची इच्छा घरामध्ये भरतसोबत वेळ घालवण्याची झालेली असते. मात्र सर्वात मोठी बाधा तिचा मुलगा अनुज असतो. अनुज घरामध्ये बसूनच अभ्यास करत असतो. कल्याणी आणि भरतने ठरवलेले असते की आज आपण फॅक्टरीमध्ये जायचं नाही, तर सोबत वेळ घालवायची. आता कल्याणी अनुजला आवाज देऊन बोलून घेते आणि अनुजला बोलते की अनुज, तू सतत अभ्यास करत असतो, सतत डोक्याला ताण देत असतो. मित्रांसोबत देखील फिरायला पाहिजे, खेळलं पाहिजे, एन्जॉय केला पाहिजे. हे घे 50 रुपये आणि तुझ्या मित्रांसोबत जाऊन दिवस घालव. अशा प्रकारे अनुज देखील 50 रुपये घेतो आणि सरळ आपल्या मित्रांकडे जाऊन तिकडे क्रिकेट खेळू लागतो. मात्र इकडे लगभग 10 मिनिटं गेल्यानंतर कल्याणी घराचा मुख्य दरवाजा आतमधून बंद करते आणि या भरतला घेऊन आपल्या बेडरूममध्ये जाते. दोघांमध्ये आता पुन्हा रासलीला सुरू होते. अशा प्रकारे दोघांमध्ये वाईट काम सुरू असतं. मात्र इकडे अनुज क्रिकेट खेळत असतो, तर अनुजचा एक मित्र असतो त्याच्या घरा शेजारचा राहणारा एक मुलगा असतो, ज्याचं नाव असतं किरण. हा किरण अनुजला बोलतो की अनुज, तुझी आई कल्याणी ही तुमच्याच भाडेकरू मुलासोबत झोपत असते आणि ही चर्चा माझ्या घरामध्ये सुरू होती. आता हे सर्व ऐकून अनुजला प्रचंड किरणचा राग येतो आणि अनुज किरणला बोलतो की किरण, तू जर माझ्या आईबद्दल असं बोलत असला तर आपली मैत्री आजपासून पूर्णपणे संपली. किरण बोलतो की मी तुझ्यासोबत खोटं बोलणार नाही. आपली मैत्रीची शपथ देऊन सांगतो की तुझी आई तुझ्याच घरातील भाडेकरू भरतसोबत झोपत असते. आता हे ऐकून तो अनुज असतो हा प्रचंड चिडला जातो. त्याला हे सहन होत नाही. तो क्रिकेट खेळणं सोडून देतो आणि सरळ आपल्या घराकडे येतो. आता घरी आल्यानंतर बघतो घराचा मुख्य दरवाजा आतून बंद असतो. अनुज आता जोरजोरात दरवाजा थाप मारू लागतो. आपल्या आईला आवाज देऊ लागतो. मात्र त्याची आई कल्याणी दरवाजा उघडण्यासाठी 5 मिनिटं घेते. 5 मिनिटांनंतर दरवाजा उघडण्यात येतो. कल्याणीच्या चेहऱ्यावरती प्रचंड घाम आलेला असतो. ती घामाने प्रचंड भिजलेली असते. आता कल्याणीची अशी अवस्था बघून अनुजला संशय जाणवतो. अनुज घराच्या आतमध्ये जाऊन बघतो तर त्याचा जो भाडेकरू असतो भरत हा आपल्याच आईच्या बेडवरती अंडरवेअरवरती पडलेला असतो. आता जो अनुज असतो नवव्या येथेच शिकणारा, याला सर्व काही कळून चुकतं की त्याची आई ही कोणत्या लेवलची महिला आहे आणि तिने असे किती घाणेरडे काम केले आहे. अनुजला अगोदरच आपल्या काका आणि आईबद्दल संशय आलेला होता आणि ही गोष्ट पाहून अनुजला त्या ठिकाणी प्रचंड राग येतो. अनुज उदास होऊन त्या ठिकाणी बसून घेतो. तो ना तर आपल्या आई कल्याणीला काही बोलतो ना भरतला काही बोलतो. अशा प्रकारे तो दिवस जातो. संध्याकाळचे 7 वाजताच या कल्याणीला अनुजचा स्वभावामध्ये काहीतरी बदल जाणवतो. अनुज चिडलेला दिसत असतो. तर कल्याणी अनुजला विचारते की अनुज, तुला काय झालं आहे? मात्र अनुज या ठिकाणी त्याच्या आईला खोटं सांगतो की आई, मी क्रिकेट खेळण्यासाठी गेलो होतो. त्या मुलांनी मला चांगलं खेळू दिलं नाही म्हणून मला राग आला आहे. कल्याणी त्याला समजावते, स्वयंपाक बनवते, त्याला जेवणासाठी देते, दुसऱ्या मुलाला भरतला देखील जेवणासाठी देते आणि त्यानंतर ही कल्याणी आणि अनुज एका रूममध्ये झोपतात. भरत दुसऱ्या रूममध्ये झोपतो. आता लगभग रात्रीचे 11 वाजतात. जी कल्याणी असते ही बिनघोर झोपून गेलेली असते आणि जो भरत असतो दुसऱ्या रूममध्ये हा देखील बिनघोर झोपलेला असतो. मात्र कल्याणीचा जो 9व्या येथेच शिकणारा मुलगा अनुज असतो याला झोप लागत नसते. याला आपल्या आईचा प्रचंड राग येत असतो आणि आईपेक्षा जास्त राग त्याला भरतचा येत असतो. ज्याला आसरा दिला त्यानेच आपल्या आईसोबत असं काम केलं. आता अनुज उठतो आणि रागाच्या भरत सरळ किचनमध्ये जातो आणि किचनमध्ये पडलेल्या चाकू उचलतो. कसलाही विचार न करता भरतच्या रूममध्ये शिरून झोपलेल्या भरतच्या गळ्यावरती चाकूने त्या वार करतो. एकाच वारात जो भरत असतो हा तडफडून त्या ठिकाणी संपतो. भरतच्या तोंडातून किंकाळी देखील उडत नाही. इतका घाव वरमी त्यांच्या लागला होता, जोरदार बसला होता. एवढं करून देखील अनुज त्याचा राग त्या ठिकाणी शांत होत नाही. अनुज विचार करतो की माझी आईच नालायक आहे आणि हिच्यामुळे माझ्या मित्रांमध्ये माझी बदनामी होते आहे. आता एवढा विचार करून अनुज भरतच्या रूममधून बाहेर पडतो. तो चाकू घेऊन आपल्या आईच्या रूममध्ये येतो आणि त्याची आई जी झोपलेली असते कल्याणी, त्या कल्याणीच्या देखील गळ्यावरती वार करतो आणि त्यानंतर 2-3 वेळा तो चाकू तिच्या पोटामध्ये, छातीमध्ये देखील खुपसतो. आता एवढं करून झाल्यानंतर तो अनुज असतो
प्रचंड त्या ठिकाणी घाबरतो. त्याला काही करावं, काही नाही काही सुचत नाही. तर अनुज हा सरळ आपल्या शेजारी राहणाऱ्या अनिल कुमार यांच्या घराचा दरवाजा वाजवतो. अनिल कुमार दरवाजा उघडतो. समोर बघतो जो त्यांचा शेजारी राहणारा कल्याणीचा मुलगा असतो. अनुज प्रचंड घाबरलेला दिसत होता आणि त्याच्या चेहऱ्यावरती रक्ताचे डाग दिसत होते. अनिल कुमार अनुजला विचारतो की काय झालं? तर अनुज अनिल कुमार यांना सांगतो की मी माझ्या आईला आणि आमच्या घरातील भाडेकरू भरतला मारून टाकलं आहे. आता जो अनिल कुमार असतो या मुलाचं काही समजत नाही. अनिल कुमार स्वतः जेव्हा अनुजच्या घरामध्ये येऊन बघतो तर त्याची आई बेडवरती रक्ताच्या थोल्यात पडलेली असते आणि जो भरत असतो हा देखील दुसऱ्या रूममध्ये मृत्युमुखी पडलेला असतो. एवढं सर्व बघून अनिल कुमार देखील घाबरतो आणि आजूबाजूच्या लोकांना जमा करतो. आता त्या गर्दीमधून पोलिसांना संपर्क करण्यात येतो. लगभग 1 तासानंतर पोलीस टीम घटनास्थळी दाखल होते आणि त्यानंतर या कल्याणीचा आणि भरतचा मृत ताब्यात घेण्यात येतो आणि अनुजला देखील पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाण्यात येतं. अनुज पोलीस स्टेशनमध्ये नेऊन पोलीस जेव्हा विचारतात की तू असं का केलं? तेव्हा अनुज सांगतो की माझी आई कल्याणी ही वाईट मार्गाला लागली होती. एक तर अगोदर काही माझ्या काकांच्या संबंधात होती आणि नंतर हिने घरात एक भाडेकरू ठेवून घेतला होता आणि त्याच्यासोबत ही आपत्तीजनक अवस्थेमध्ये बघितली आणि त्यामुळं मला भयंकर राग आला. माझ्या मित्रांमध्ये खूप टिंगल उडवली जाऊ लागली. त्यामुळे मी माझ्या आईसोबत आणि त्या भाडेकरू भरतसोबत असं केलं आहे. आता हे ऐकून पोलीस देखील अवाक होतात आणि मात्र अनुजने कायदा हातात घेतला होता. त्याच्याविरुद्ध देखील कानूनी कारवाई सुरू होते. आता येणारे भविष्य ठरवेल की अनुजला कोर्ट कोणती शिक्षा सुनावते. मात्र मित्रांनो मला सांगा, या संपूर्ण घटनाक्रम दरम्यान अनुजने आपली आई आणि भरतसोबत जे केलं आपल्या मते योग्य होतं की अयोग्य होतं? आपलं मत कमेंट सेक्शनमध्ये मांडू शकता. बाकी या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे नाही, गुन्हेगारीला समर्थन करणे नाही, तर आपणास जागरूक करण्याचा आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच इंटरेस्टिंग क्राईम स्टोरीज नेहमी ऐकत राहण्यासाठी सचिन पोपे क्राईम टॉक या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच थरारक क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत नमस्कार.